नमस्कार, आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण झटपट मिरची लोणचं। हे लोणचं खूप सोप्या पद्धतीने बनवले जाते। मिरच्या ताज्या घ्यायच्या आहेत, स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मिरच्यांचे आवडीनुसार काप तयार करायचे आहेत। पाहू शकता मी या पद्धतीने चिरून घेतले आहेत। एका मिरचीचे 2 भाग केले आहेत। मिरच्याचे प्रमाण पाव किलो आहे। या सर्व मिरच्या मी चिरून घेतलेल्या पाव किलो आहेत। मोहरी 20 ते 25 ग्राम मी बारीक करून घेतली आहे। या पद्धतीने पाहू शकता। याचबरोबर मी लिंबाचा रस काढून घेतला आहे। लिंबू 1 घेतला आहे। तुम्हाला आवडत असेल तर लिंबाचा 4 भाग करूनही टाकू शकता। लिंबातील बीज काढून लिंबाच्या फोडी करून लोणच्यामध्ये वापराव्यात। लागणारे सर्व साहित्य: हिरवी मिरची, लसूण, मीठ, हळद, लाल तिखट, मेथीदाणे, मोहरी बारीक केलेली, तेल, लिंबाचा रस इत्यादी सर्व साहित्य। आता आपण गॅसवरती पातेले ठेवून यामध्ये तेल टाकणार आहोत। तेल गरम झाल्यावरती गॅस मंद करायचा आहे। यामध्ये बारीक केलेली मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता गॅस बंद करून गरम झालेल्या तेलामध्ये हळद टाकायची आहे। लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकायचे आहे। चवीनुसार मीठ, हे सर्व साहित्य तेलामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे। लक्षात असू द्या, गॅस बंद असला पाहिजे। तेल गरम झाल्यानंतर हे सर्व करून घ्यायचे आहे आपल्याला। आता यामध्ये चिरलेली मिरची चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायची आहे।
या पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। एकजीव झाल्यानंतर थंड होण्यासाठी एक मोठ्या प्लेटमध्ये किंवा पातेल्यात काढून घ्यायचे आहे। थंड झाल्यावर यावरती लिंबाचा रस टाकायचा आहे। लिंबाचा रस चांगला मिरचीला लागण्यासाठी त्याला एकजीव करून घ्यायचे आहे। हे सर्व मिक्स करून आपण 1 ते अर्ध्या तासासाठी याला बाजूला ठेवणार आहोत। आता आपण लसण आणि मेथी कढवून यामध्ये टाकणार आहोत। सोललेला लसण, एका पातेल्यामध्ये तेल गरम करून मेथी दाणे कढवून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचे किंवा करडीचे तेल वापरू शकता। मी साधे तेल वापरले आहे। तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत। टाकल्यानंतर चांगले कढवून घ्यायचे आहे। मेथी दाणे कढवत असताना मेथीचा रंग बदलतो व मंद असा वास येतो, सुगंधित। मेथी दाणे कढवत असताना मेथ्याचा रंग गडद झाला असल्यास गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मेथ्या करपून जातील। पाहू शकता मेथ्याचा रंग गडद झाला आहे। आता आपण यामध्ये लसण टाकणार आहोत। आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत असे। थंड झाले आहे। आता आपण मिरचीवर टाकून घेणार आहोत। हे टाकून त्याला मिक्स करून घ्यायचे आहे। चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पाहू शकता आपण, तयार आहे आपले झटपट मिरची लोणचं।
हे लोणचं कधीही करून खाऊ शकतो आपण. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.